नमस्कार. शिवसेनेतल्या असंतोषाने आता टोक गाठलाय आणि या टोकानंतर एकेका आमदारांचे व्हिडिओ आता समोर येऊ लागलेले आहेत. त्यात यामिनी जाधव यांचा देखील व्हिडिओ समोर आला आणि या व्हिडिओमध्ये यामिनी जाधव यांनी आपली दुःख व्यक्त केली. यामिनी जाधव या कर्करोगाने ग्रस्त झाल्या होत्या. त्यावेळी शिवसेनेच्या उच्चपदस्थ नेत्यांच्याकडून किंवा शीर्षस्थ नेत्यांच्याकडून त्यांना बळ देणं आवश्यक होतं असं त्यांची भावना होती. पण ते घडलं नाही. शिवसेनेतल्या कोणीही त्यांना म्हणजे वरच्या नेत्यांनी बळ दिलं नाही अशी त्यांची खंत आहे. काय म्हणतायत यामिनी जाधव आपण ऐकून घेऊया. गेले काही महिने ऑक्टोबर पासून माझ्या आयुष्यात एक वादळ आलं, कॅन्सर नावाचं. ज्यावेळेला आम्हाला समजलं, माझ्या फॅमिलीला समजलं, पूर्ण फॅमिली तुटली. या कॅन्सर या आजाराचं जी माहिती आपल्या पक्षाला द्यावी लागते ती माहिती यशवंत जाधव साहेबांनी प्रमुख नेत्यांना दिली होती. एक महिला आमदार म्हणून माझी अपेक्षा होती की माझ्या घरी काही नेते येतील. आपल्या महिला आमदार कॅन्सरने त्रस्त आहेत हीच गोष्ट मोठी हलवणारी होती. मला स्वतःला कॅन्सर या शब्दाने मी कोलमडून गेली होती. फॅमिलीने, माझ्या बायकाळा विधानसभेतल्या सगळ्या शिवसैनिकांनी आम्हाला खूप साथ दिली. मी त्यांचे आजही आभार मानू इच्छिते. अपेक्षा होती की माझी विचारपूस केली जाईल, एक आधाराची थाप यशवंत जाधव आणि यामिनी जाधवच्या कुटुंबाला मिळेल. पण तसं झालं नाही. काही ठराविक लोक जसं किशोरीताई या माझ्या घरी आल्या, 2 तास बसल्या, अनेक कॅन्सर बाबतीच्या सूचना मला त्यांनी दिली, आध्यात्मिक सूचना त्यांनी दिली. हे कर, याने तुला बरं वाटेल. पण ज्यांच्याकडनं अपेक्षा होती त्या कोणी कुठल्याही नेत्यांनी मला या बाबतीत विचारपूस केली नाही. ऐकलं यामिनी जाधवांची ही भावना आता व्यक्त होताना यामिनी जाधवांच्या बाबत आपल्या मनामध्ये एक सहानुभूतीची किनार निर्माण करतं. आता तुम्ही सगळे म्हणाल कुलकर्णी याच यामिनी जाधववर आपणही आरोप केलेले आहेत. हो, अगदी खरं आहे. यामिनी जाधव आणि त्यांचे पती यशवंत जाधव यांच्या संपत्तीबाबत सर्वांनीच आरोप केले आहेत. अगदी अॅनालायझरनं देखील या विषयामध्ये व्हिडिओ करून जे सत्य आलंय ते तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला आहे. यामिनी जाधव यांना झालेला कर्करोग, त्यानंतरची त्यांची अवस्था आणि त्यांच्या कुटुंबियांनी केलेला अपहार या 2 गोष्टी भिन्न आहेत. त्यांच्यावर त्या भ्रष्टाचाराच्या आरोपाबाबत आम्ही अजूनही ठाम आहोत की जे आरोप IT विभागानं केलेले आहेत किंवा ज्या आरोपांची चौकशी चालू आहे ती व्हायलाच हवी. यामिनी जाधवांचा भ्रष्टाचार समोर यायलाच हवा. पण तरीही त्यांनी केलेला दावा ही गोष्ट एक वेगळी आहे. आणि सगळ्यात मोठी गोष्ट अशी आहे, आम्ही या मताचे आहोत, विष विषाला मारतं, लोहा लोहे को काटता है, या गोष्टीवर आमचा विश्वास आहे. त्यामुळे यामिनी जाधव काय, आमदार दिलीप लांडे काय, प्रताप सरनाईक काय, ज्यांच्यावरती हे आरोप झालेले आहेत, म्हणजे अगदी भावना गवळी यांच्या बाबत देखील अनेक व्हिडिओ करून त्यांच्या झालेल्या चौकशीबाबत अॅनालायझरने स्पष्ट सांगितलेलं आहे. भावना गवळी, यामिनी जाधव, प्रताप सरनाईक, दिलीप लांडेंचं ते वर्तणूक एका कर्मचाऱ्याला हे करण्याची, तर या सगळ्या बाबत आमचं कोणतंही मत बदललेलं नाही. हे जे भ्रष्टाचारी आहेत त्यांच्या भ्रष्टाचाराची सुयोग्य चौकशी व्हावी आणि ते भ्रष्टाचारी असतील तर त्यांना शिक्षा व्हावी, याच मताचे आम्ही आहोत. म्हणून या लोकांचा उपयोग करून घ्यायचाच नाही असं अजिबात नाही. एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की ज्या माणसांचा हा भ्रष्टाचार समोर येतो आहे त्या प्रत्येकाचं कनेक्शन एकाच ठिकाणी दिसत आहे आणि ते ठिकाण म्हणजे मातोश्री. जाधवांच्या डायरीमध्ये आपल्याला स्पष्टपणे 2 करोड रुपये मातोश्रीला आणि 50 लाख रुपयांचं घड्याळ असं आपल्याला स्पष्टपणे दिसलेलं आहे. म्हणजे मातोश्रीपर्यंत जाधवांच्या भ्रष्टाचाराचा लाभ पोहोचला आहे या निष्कर्षापर्यंत येण्या इतके पुरावे आपल्यापर्यंत समोर आलेले आहेत. प्रताप सरनाईकांचं काय, यामिनी जाधवांचं काय, रवींद्र वायकरांचं काय, म्हणजे पाटणकरांचं काय, या सगळ्या शिवसेनेतल्या ज्या लोकांची चौकशी सुरू आहे
त्या त्या प्रत्येकाच्या भ्रष्टाचाराचा लाभ मातोश्रीपर्यंत पोचतोय हे जेव्हा स्पष्ट होतं तेव्हा याच मंडळींमार्फत मातोश्रीच्या भ्रष्टाचाराला उघड करणं आवश्यक ठरतं. लोखंड कापायचं असेल तर लोखंडाचाच वापर करावा लागतो. विष उतरवायचं असेल तर विषाचाच वापर करावा लागतो. तसं या लोकांच्या बाबत करता येऊ शकतं. त्यामुळे या लोकांचा वापर करून मातोश्रीच्या विषयाला उघड करणे हे आवश्यक आहे. मुळात भ्रष्टाचाराची जी गटारगंगा वाहते आहे त्या गटारगंगेचा एक सोर्स आहे आणि तिथून हे सगळं चालू होतं. किंवा या गटारगंगेच्या उगमापासून संगमापर्यंतचा विचार केला पाहिजे. ही गटारं एका नाल्यात, हा नाला एका ओढ्यात, हा ओढा एका नदीत आणि नदी एका सागराला जाऊन मिळते किंवा मोठ्या नदीला जाऊन मिळते आणि मोठी नदी सागराला मिळते. या सगळ्यामध्ये हा लाभ कुठपर्यंत जातो आहे याचा देखील विचार करण्याची आवश्यकता येते. यामिनी जाधव काय, ईडीची चौकशी चालू असलेले प्रताप सरनाईक काय, असभ्यपणानं वागणारे दिलीप लांडे काय, करोडोंची चौकशी, करोडोच्या रोख रकमेची चोरी झाली म्हणणाऱ्या भावना गवळी काय, त्यांच्या प्रकल्पातल्या झालेल्या अपहार काय, किंवा जालन्याच्या साखर कारखान्याचं प्रकरण असलेले खोतकर काय, या सगळ्यांचा सोर्स जो आहे त्यातून एक भाग मातोश्रीपर्यंत पोहोचतोय असं प्रत्येक घटनेतून आपल्याला लक्षात येत आहे. कुठंतरी आपण त्या निर्णयापर्यंत जाण्याच्या याच्यापर्यंत येतो. जर असं असेल म्हणजे माफीचा साक्षीदार नावाची एक कन्सेप्ट आहे आपल्याकडं. 4-5 आरोपी असतील आणि त्यातल्या एकाला पोलीस डिपार्टमेंट विश्वासात घेतं, न्यायालयाच्या समोर त्याला उभं केलं जातं, त्याला माफीचा साक्षीदार केलं जातं आणि मग त्याच्याकडून इत्यंभूत घटना माहीत करून घेऊन बाकी अन्य लोकांना शिक्षा दिली जाते. माफीच्या साक्षीदाराला माफी दिली जाते. कायद्याला हे माहीत असतं की माफीचा साक्षीदार यामध्ये अडकलेला आहे, पण तरीही अन्य जास्तीत जास्त आरोपींना शिक्षा व्हावी यासाठी माफीचा साक्षीदार नावाची कन्सेप्ट आपल्याकडं आणण्यात आली. आणि जी माणसं उघड होत आहेत ना ती हिमनगाचं टोक आहेत. खरे भ्रष्टाचारी हे उच्च पदस्थ आहेत. तुम्ही कधीही कुठेही बघा, या रकमेतला एक भाग सापडलेला माणूस आपल्याकडे ठेवत असतो आणि अन्य भाग वरवरच्या पर्यंत पोचत असतात. आपल्याकडं जेव्हा धाडी पडतात किंवा आपल्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अँटी करप्शनच्या धाडी पडतात तेव्हा त्या माणसाची संपत्ती तपासली जाते, ती कुठपर्यंत कशामार्फत मिळवली हे तपासले जातं आणि मग त्यानंतर पुढच्या कारवाईला सुरुवात होते. भ्रष्टाचाराची एक साखळी आपल्याकडे आहे. म्हणजे अगदी आपण तलाठ्यावरती भ्रष्टाचाराचा आरोप करतो. साध्या सातबाऱ्यासाठी तलाठी पैसे घेत असतो. सातबाऱ्यासाठी घेतलेले पैसे हे तलाठ्याला त्याच्यासाठी मिळतात. पण अन्य काही गोष्टी असतात, फेरफार करणे, नाव लावणे, बदल करणे, या सगळ्या विषयासाठी जो तलाठी लेवलपासून पैसे घेणं सुरू होतं ते वरच्यापर्यंत पोहोचत असतं. म्हणजे लोकांच्याकडून घेतलेल्या रकमा सुद्धा वरच्यापर्यंत पोहोचतात आणि ही यंत्रणा राबविण्यासाठी वरचे मंडळी मोठा अपहार करत असतात. म्हणजे अगदी पोलीस कॉन्स्टेबल ते सुपरिटेंडेंट ऑफ पोलीस किंवा कमिशनर किंवा IG, स्पेशल IG, DG या सगळ्या पदापर्यंत अशा स्वरूपाचं करप्शन आपल्याकडे चालताना दिसतं. म्हणजे भ्रष्टाचाराचा एक एक विषय हा खालपासून वरपर्यंत पोहोचत असतो आणि एखादा दुवा यातला सापडला की त्याला पकडून सगळ्यापर्यंत पोचायचं असतं. म्हणून यामिनी जाधव यांनी व्यक्त केलेल्या भावनेशी किंवा त्यांनी केलेल्या बंडाशी मी सहमत होतो आहे. यामिनी जाधवांच्या भ्रष्टाचाराची चौकशी व्हायला हवी का? तर व्हायलाच हवी. पण यामिनी जाधव आणि त्यांचे पती यांनी अर्जित केलेली संपत्ती ही केवळ त्यांच्या परिवारासाठी होती की अन्य कुठल्या कारणासाठी, आणि त्यांनी ती कुठे कुठे वापरली आहे याचा देखील तपास होण्याची गरज आहे. आणि हा तपास करायचा असेल तर यामिनी जाधव किंवा यशवंत जाधव यांना विश्वासात घेऊन तुमचा करता करविता कोण आहे हे जरा स्पष्ट व्हायला हवं.
त्यामुळं या बंडखोरांना सोबत घेऊन केंद्र सरकार किंवा भारतीय जनता पक्ष अधिकची माहिती मिळवत असेल तर त्यात गैर काहीच नाही असं मला वाटतं. यामिनी जाधवांच्या विषयामध्ये ज्या ज्या गोष्टी समोर, कारण पुढे हा मुद्दा येण्याची शक्यता आहे की आत्तापर्यंत तुम्हीच तर आरोप करत होते हे भ्रष्ट आहेत म्हणून, तसे आरोप राजकारणात याआधी देखील अनेकांनी अनेकांच्यावरती केलेले आहेत. म्हणजे अगदी उद्धव ठाकरे यांनी शरद पवारांच्या वरती तर कुठल्या स्वरूपातली टीका केली होती. उद्धव ठाकरे म्हणाले होते की पाठीत खंजीर खुपसणे हा शरद पवारांचा नेहमीचा स्वभाव आहे. एवढंच नाही तर त्यांनी एका भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेच्या संयुक्त सभेत देवेंद्र फडणवीसांना विनंती केली होती की काहीही करा पण शरद पवारांच्या सारख्या माणसाला भाजपात घेऊ नका. आता फडणवीसांनी भाजपात घेतलं नाही, पण उद्धव ठाकरेंनी मात्र त्यांच्या बगलेत जाऊन बसले, इतके विश्वासात जाऊन बसले की पवारांचाच वापर त्यांनी भाजपवर अटॅक करण्यासाठी सुरू केला. अर्थात उद्धव ठाकरेंना पवारांचा वापर करणं जमलं नाही, पण पवारांनी मात्र खूप सुरेख पद्धतीनं उद्धव ठाकरेंचा वापर केला. ज्या शिवसेनेवरती, ज्या उद्धव ठाकरेवरती राष्ट्रवादी काँग्रेस जहरी टीका करायची, त्याच उद्धव ठाकरेंना सोबत घेऊन भारतीय जनता पक्षाच्या विजयाच्या वारूला रोखण्याचं काम पवारांनी केलं. लोहा लोहे को काटता है. ज्यांचं आपसात जमत नव्हतं असे एकत्र आले आणि त्यांनी भाजपला रोखलं. तसं शिवसेनेच्या उद्धव ठाकरेंसोबत ज्यांचं जमत नाही पण जे भ्रष्टाचारात लिप्त आहेत, ज्यांचा लाभ उद्धव ठाकरेंनी किंवा अन्य लोकांनी घेतलेला आहे, अशा लोकांना जवळ करून त्यांची एकूणच सिस्टीम उघडं पाडणे, भ्रष्टाचार उघडं पाडणे, यात गैर काही आहे असं मला वाटत नाही. म्हणूनच यामिनी जाधवांच्या या वक्तव्याला व्यक्तिशः मी आणि अनलायझर देखील समर्थन देतो आहोत. लोहा लोहे को काटता है. तसं यामिनी जाधव यांना सोबत घेऊन भारतीय जनता पक्षाने किंबहुना केंद्र सरकारनं, केंद्रीय तपास यंत्रणांनी शिवसेनेतल्या टॉपच्या भ्रष्टाचारांना उघडं पाडणं आवश्यक आहे. इतकंच. नमस्कार.